नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। 4 मार्च 2024 रोजी जो आपला BEd CETचा पेपर झालेला आहे विद्यार्थी मित्रों, त्याचे प्रश्नोत्तर आज आपण पाहणार आहोत। आपण सर्वांनी BEd CET दिलेली आहे विद्यार्थी मित्रों। आता आपण प्रतीक्षेत आहोत आपल्या BEd CETच्या रिझल्टची। तर विद्यार्थी मित्रों, त्या संदर्भातील हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपल्या BEd प्रवेशासंदर्भात सर्व ज्या अपडेट्स आहेत आमच्या चॅनलवरती अवेलेबल राहतील। तर चला पाहूया आपले 4 मार्च 2024 रोजी आलेले BEd CETमधील प्रश्न व त्यांची उत्तरे। समुद्राची खोली मोजण्याचे एकक कोणते, असा प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रों। तर याचं उत्तर आहे फॅदम। त्यानंतर 2023चा बुकर पुरस्कार कोणास मिळाला, हाही प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रों। याचं उत्तर आहे पॉल लिंच। त्यांची कादंबरी प्रोफेट सॉन्ग या कादंबरीसाठी त्यांना 2023चा साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचा पुरस्कार समजला जाणारा बुकर पुरस्कार देण्यात आला। विद्यार्थी मित्रों, बुद्धिमत्ता या घटकातील प्रश्न 1 जानेवारी 2017 रोजी गुरुवार होता, तर त्याच वर्षी म्हणजे 2017ला 31 जानेवारी रोजी कोणता वार असेल, तर विद्यार्थी मित्रों रविवार हे त्याचं करेक्ट उत्तर होय। त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, बुद्धिमत्ता याच घटकातून 2, 28, 49, 70, 91, 112 आणि पुढे डॅश आपल्याला दिसतंय, म्हणजेच नंबर सिरीज या घटकातील प्रश्न। तर डॅशच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असा हा प्रश्न होता, तर विद्यार्थी मित्रों उत्तर होतं 133। त्यानंतर पुढचा प्रश्न, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे, तर विद्यार्थी मित्रों H2O हे पाण्याचे रेणुसूत्र होय, ज्यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन यांचा संयोग पाहून आपल्याला पाणी तयार झालेलं पाहायला मिळतं। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते, तर विद्यार्थी मित्रों याचं करेक्ट उत्तर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय होते, तर विद्यार्थी मित्रों विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव होय। एका दिवसात किती सेकंद असतात, हाही प्रश्न विचारण्यात आला। त्यामध्ये विद्यार्थी मित्रों 86,400 म्हणजेच 86,400 हे करेक्ट उत्तर होय। जसे वीट बरोबर आहे भिंत, म्हणजेच अनेक विटा एकत्र आल्यानंतर भिंत बनते, तर अनेक वाक्य एकत्र आल्यानंतर काय बनेल, विद्यार्थी मित्रों दिलेल्या पर्यायापैकी उतारा हे करेक्ट उत्तर होय। ॲम्पियर कशाचे एकक आहे, तर विद्यार्थी मित्रों ॲम्पियर हे विद्युत प्रवाहाचे म्हणजेच इलेक्ट्रिक करंट जो आपण आय ह्या अक्षराने दाखवतो त्याचे एकक होय। चिपको आंदोलन कशाशी निगडीत आहे, हाही प्रश्न विचारण्यात आला। तर जंगल संरक्षण किंवा वन संरक्षण या संदर्भातील हा प्रश्न विद्यार्थी मित्रों। तर यामध्ये ज्याला आपण चिपको मुवमेंट, चिपको आंदोलन असं म्हणतो, वृक्षांची संरक्षण करणे, वनांचं संरक्षण करणं म्हणजेच जंगल रक्षण करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, चांगला शिक्षकाचा गुण असतो, तर चांगला शिक्षक कसा असावा, तर विद्यार्थी मित्रों तो सर्व गुण संपन्न असावा, म्हणजेच तो कर्तव्यदक्ष असावा, तो वक्तशीर असावा, तसेच विद्यार्थी मित्रों तो समाजमन समाजभान जाणणारा असावा, म्हणजेच सर्व गुण संपन्न हे करेक्ट उत्तर होय। सर्व प्रश्नाचे विद्यार्थी मित्रों आमच्याकडे पर्याय येऊ शकले नाही, त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरे आपण डायरेक्ट देत आहोत। उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका हे ब्रीद कोणाचे आहे, तर विद्यार्थी मित्रों स्वामी विवेकानंद यांचे हे ब्रीद होय। विद्यार्थी गळतीचे प्रमाण कोणत्या स्तरावर जास्त असते, तर विद्यार्थी मित्रों प्राथमिक स्तरावर विद्यार्थी गळतीचं प्रमाण आपल्याला अधिक पाहायला मिळतं। पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे, तर विद्यार्थी मित्रों लिटरेचर म्हणजेच साहित्य या घटकाशी निगडीत आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार पाहायला मिळतो, जो की भारतातील मानाचा पुरस्कार होय। पुढचा प्रश्न, संतोष करंडक कोणत्या खेळाशी निगडीत आहे, तर विद्यार्थी मित्रों फुटबॉल या खेळाशी या घटकाशी संतोष करंडक हे निगडीत होय।
राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे? तर विद्यार्थी मित्रो, हिरवा रंग हा समृद्धीचे म्हणजेच सुजलम सफलम याचे ते प्रतीक होय. शिक्षकाने विद्यार्थ्यात सामाजिक बांधिलकी कशी तयार करावी, कशी जपावी? तर विद्यार्थी मित्रो, नैतिक मूल्यांची रुजवणूक करून शिक्षकाला विद्यार्थ्यामध्ये सामाजिक बांधिलकी तयार करता येते, बांधता येते. एन ई पीचे शैक्षणिक धोरण कसे आहे? तर विद्यार्थी मित्रो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण ज्याला म्हणतो, जे 2020 रोजी लॉन्च झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, सर्वसमावेशक शिक्षण म्हणजेच इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन सिस्टीम आपण ज्याला म्हणूया, तर ते एन ई पी धोरण होय. पुढचा प्रश्न, वायचा पुतण्या झेड आहे, झेडची बहीण एक्स आहे. तर विद्यार्थी मित्रो, वाय व एक्स यांचे नाते काय? असा हा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रो, पुतणी हे करेक्ट उत्तर होय. आपण ते सॉल्व करून पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, ए टी एमचे पूर्ण रूप काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, ऑटोमेटेड टेलर मशीन हा ए टी एमचा पूर्ण रूप, जे आपल्याला इथं पूर्ण रूप असं पाहायला मिळतंय. तर पूर्ण रूप होय, फुल फॉर्म होय. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त कोळशाच्या खाणी आहेत? तर विद्यार्थी मित्रो, झारखंड हे करेक्ट उत्तर होय, ज्याला आपण हर्ट ऑफ कोल असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, हे आपल्या भारतातील कोळशाच्या खाणीचं हृदय होय, ज्यामुळे आपल्याला इथे सर्वात जास्त खाणी असलेल्या पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, आय सी सी वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशाने जिंकला? तर विद्यार्थी मित्रो, ऑस्ट्रेलिया या देशाने आय सी सी वर्ल्ड कप 2023 जिंकलेला आहे. देश याचा संबंध जर विद्यार्थी मित्रो राष्ट्रपती या घटकाशी असेल, तर राज्याचा संबंध कशासोबत म्हणजेच कोणासोबत असेल? तर विद्यार्थी मित्रो, याचं करेक्ट उत्तर आहे राज्यपाल. जसे देशाचे राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात, तसेच राज्याचे राज्यपालसुद्धा नामधारी प्रमुख असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहेत? तर विद्यार्थी मित्रो, ते अरबी समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. छाऊ किंवा विद्यार्थी मित्रो छो हे जे नृत्य प्रकार आहे, हा कुठला नृत्य प्रकार आहे असा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रो, पश्चिम बंगाल या राज्याचं ते आपल्याला नृत्य पाहायला मिळतं, जे की 3 विभागात आपण त्याला वाटत असतो, वितरित करत असतो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आन्सर की चेक करता येईल. विद्यार्थी मित्रो, परत एक सहसंबंधी या घटकातील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो, जो की 4 मार्च रोजी विचारण्यात आला होता. डॉक्टरचा संबंध जर रुग्णासोबत असेल, म्हणजेच डॉक्टर बरोबर आहे पेशंट, तर वकील बरोबर काय? म्हणजेच वकिलाची जोडी कशासोबत लागेल? तर विद्यार्थी मित्रो, अशील, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्लायंट असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रो, ॲडव्होकेट क्लायंट अशा प्रकारची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अशील करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, रेबीज रोगाची लस कोणी शोधली? विद्यार्थी मित्रो, त्याचं करेक्ट उत्तर आहे लुईस पाश्चर यांनी रेबीज रोगाची लस शोधली. पुढचा प्रश्न, अभिनव भारत ही संस्था कोणी स्थापित केली? तर विद्यार्थी मित्रो, विदा सावरकर व त्यांचे बंधू गणेश सावरकर या दोन्हींनी मिळून ही संघटना स्थापन केली. विदा सावरकर हे त्याचे अध्यक्ष होय. देशाचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर विद्यार्थी मित्रो, कार्यकारी प्रमुख हे पंतप्रधान असतात, तर नामधारी प्रमुख राष्ट्रपती असतात. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. निपुण भारत ही संकल्पना कशाशी निगडीत आहे? तर विद्यार्थी मित्रो, कौशल्य विकास, ज्याला स्किल डेव्हलपमेंट आपण म्हणत असतो, भारत सरकारचा हा उपक्रम होय. तर निपुण भारत कौशल्य विकास. टिपू सुलतानच्या राज्याची राजधानी कोणती होती? म्हणजेच राजधानीचे नाव काय? असा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तर त्याचं उत्तर आहे म्हैसूर. त्यामुळेच टिपू सुलतान यांना म्हैसूरचा वाघ या नावाने सुद्धा ओळखतात, म्हणजे टायगर ऑफ म्हैसूर. भारतात कोणत्या शहरास सिलिकॉन सिटी नावाने ओळखतात? तर विद्यार्थी मित्रो, बँगलोर, जे की कर्नाटकामध्ये आहे, ते भारताची सिलिकॉन सिटी होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की परत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विचारण्यात आला, तर एन ई पीचे पूर्ण रूप काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे एन ई पीचं पूर्ण रूप होय.
पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ग्रँड स्लॅम संज्ञा कोणत्या खेळाशी निगडीत आहे? व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रो, ग्रँड स्लॅम ही संज्ञा, ही संकल्पना टेनिस या खेळाशी निगडीत होय. पुढचा प्रश्न, DRDOचे केंद्र म्हणजेच मुख्यालय ज्याला आपण म्हणत असतो, हेडक्वार्टर आपण ज्याला म्हणत असतो, ते कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रो, ते आपल्याला दिल्ली येथे स्थित असलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, डॉक्टर डे कोणत्या दिवशी साजरा करतात? असा प्रश्न आमच्याकडे पोहोचलेला आहे, परंतु विद्यार्थी मित्रो त्यात नमूद नाही की कोणता डॉक्टर डे, राष्ट्रीय डॉक्टर डे असेल, आंतरराष्ट्रीय असेल. तसेच विद्यार्थी मित्रो, कॅनडा येथे स्थित असलेला, कॅनडामध्ये साजरा केलेला डॉक्टर डे, या प्रत्येकाच्या डेट्स वेगवेगळ्या आहेत. तर प्रश्नाप्रमाणे विद्यार्थी मित्रो त्याचं उत्तर आपण घ्यावं. तर राष्ट्रीय डॉक्टर दिन किंवा डॉक्टर डे हा 1 जुलैला साजरा केला जातो, जो की भारतामध्ये साजरा होतो. म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरचा विचारला असल्यास उत्तर आपलं 1 जुलै असणार आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया. तसेच आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिन विद्यार्थी मित्रो हा आपल्याला 30 मार्च रोजी साजरा केलेला पाहायला मिळतो. तर कॅनडामध्ये विद्यार्थी मित्रो 1 मे रोजी डॉक्टर डे साजरा केला जातो. हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच विद्यार्थी मित्रो मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्या BEd प्रवेशाच्या सर्व अपडेट्स आपल्याला वेळेत मिळत राहतील. त्यानंतर भारताचे 15वे राष्ट्रपती कोण? तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती होत. तर द्रौपदी मुर्मू करेक्ट उत्तर होय. दुधाचे दात किती असतात असा प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रो, ज्याचं उत्तर आहे 20. तर लहान मुलामध्ये, किशोरवयीन मुलामध्ये जे दात पडत असतात विद्यार्थी मित्रो, त्यांची संख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. व ते पडून आपल्याला विद्यार्थी मित्रो नंतर परत 32 दात आलेले पाहायला मिळतात, जे की आपल्याला आयुष्यभर टिकतात आणि वार्धक्यामध्ये ते गळून पडतात किंवा निखळतात. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपल्याला आयुष्यभरात 52 दात म्हणजेच 52 दात आपल्याला आलेले पाहायला मिळतात, ज्यातले 20 अगोदर पडलेले असतात आणि 32 पडल्यानंतर एकही दात परत येत नाही, याची आपण माहिती ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, कोणत्या घटकामुळे वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो? तर विद्यार्थी मित्रो त्याचं उत्तर आहे हरित लवके, ज्याला आपण क्लोरोफिल असं म्हणत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर वटवाघूळ याचं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, वटवाघूळ असणारे जे पंख आहेत ते पंख नसून पॅटॅजियम नावाचा तो घटक असतो आणि ह्या पॅटॅजियममुळे विद्यार्थी मित्रो त्याला उडणं काय होतं, शक्य होतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो 4 मार्च 2024चे प्रश्न आमच्यापर्यंत जे पोहोचले होते त्याचे उत्तर आपण दिलेले आहेत. अजूनही काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला सेंड करा. नक्कीच आपले उत्तरं, प्रश्न हे दोन्ही समाविष्ट करून आपल्याला ते एडिट करून सांगितले जातील आणि आपल्या पुढच्या वर्षीचे जे बंधू भगिनी आहेत त्यांनाही ते नक्कीच मार्गदर्शक ठरतील. जसे की आपल्याला मागील प्रश्नपत्रिका 2021 असेल, 22 असेल, 23 इथपर्यंतच्या प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी पडलेल्या आहेत, मार्गदर्शक ठरल्या आहेत. विद्यार्थी मित्रो अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. विद्यार्थी मित्र, जवळपास 30 ते 45 दिवसामध्ये आपला BEd CETचा रिझल्ट लागत असतो आणि त्यानंतर आपला कॅप राऊंड अलॉट होतो. सर्वप्रथम आपल्याला कॅप राऊंडमध्ये असणारे जे घटक आहेत विद्यार्थी मित्रो, ते म्हणजेच आपले शेड्यूल ज्याला आपण म्हणत असतो, टाईम टेबल ज्याला म्हणत असतो, तो आपल्याला मिळत असतो. ज्यावेळेस ह्या बाबी आपल्या समोर येतील विद्यार्थी मित्रो, त्याचं सविस्तर आपल्याला वर्णन तसेच माहिती प्रोव्हाइड केली जाईल, पुरवली जाईल. तसेच TET 2024 याशी निगडीत विद्यार्थी मित्रो व्हिडिओ सिरीज आपल्याला नक्कीच आवडेल, उपयोगी ठरेल. तर ती आपण सुरू केलेली आहे. त्याचे अजून व्हिडिओज अपलोड होणे बाकी आहे. ते क्रमे होत राहतील विद्यार्थी मित्रो. चॅनलला आपण लिंक राहावे. तसेच विद्यार्थी मित्रामध्ये याची लिंक शेअर करावी, जेणेकरून ज्यांचं BEd ऑलरेडी झालेलं आहे त्यांना विद्यार्थी मित्रो व्हिडिओ उपयोगी ठरतील. तर अशा प्रकारे आपली मार्च 2024ची जी 4 तारखेला झालेली प्रश्नपत्रिका आहे विद्यार्थी मित्रो, तिन्ही सत्रामधले जे प्रश्न आमच्याकडे अवेलेबल झाले
ते आम्ही आपल्या सपोर्ट केले आहेत, त्याचे उत्तरे दिले आहेत. धन्यवाद.